मी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य क्षेत्रात खूप क्रांतिकारक जो निर्णय घेतलेला आहे, 98,311 कोटींचं आम्हाला बजेट जे दिलं आहे, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सरचे सगळे औषधं या पूर्णपणे करमुक्त करण्यात आलेले आहेत। आमच्या ज्या इमर्जन्सी जे ड्रग्स आहेत त्या जवळपास 36 औषधं जी आहेत ती 36 औषधं पूर्णपणे ज्याच्यातून जीवनरक्षक अशा प्रकारची ही औषधं आहेत ती सगळी करमुक्त केली आहे। म्हणजे गोरगरीब जनतेला आरोग्य देण्याचं काम माननीय निर्मला सीतारामन यांनी माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात केलं आहे। या देशामधल्या ट्रायबल एरियामध्ये जवळपास 30 मेडिकल कॉलेजेसची घोषणा केली आहे। 75,000 मेडिकल स्टुडंट्सची घोषणा देखील याच माध्यमातून झाली आहे। त्यामुळे माझं या सरकारला अतिशय मी आभार व्यक्त करतो डॉक्टर या नात्याने की मोठमोठ्या ज्या घोषणा आज ज्या झालेल्या आहेत वैद्यकीय क्षेत्रातल्या त्या आमच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारी असे निर्णय झालेले आहेत। कारण ज्या जीवनरक्षक जी औषधे होती त्यामुळे गोरगरिबांचा उपचार हा महागडा होत होता। तो महागडा होणारा जो उपचार आहे तो अत्यंत अल्प दरामध्ये करून गोरगरिबांचं पुण्य लाटण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे। बेसिकली यामध्ये इमर्जन्सी केअरमध्ये केल्या जाणाऱ्या जे काय अनस्थेसिया आहे, एंडोट्रकेल इंट्युबेशन आहे, क्रिटिकल केअर सेंटरमध्ये अचानक होणारी सर्जरी आहे, ट्रूमा आहे, आमच्या सिझेरियन सेक्शनमध्ये लागणारे जी औषधं असतात ज्याच्यामध्ये आमची गर्भवती माता जी दगावते, निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट असेल, पीडियाट्रिक इमर्जन्सी केअरमधली जेवढी काही मेडिसिन्स आहेत याच्यामध्ये नेफ्रोलॉजी असेल, त्यामध्ये ऑर्थोपेडिक्स असतील आणि आमचा विशेष म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटचा जो विषय आहे याच्यामध्ये ऑन टेबल कधी कधी पेशंटला प्रॉब्लेम होतो। त्यामुळे या संदर्भात असणारी इमर्जन्सी ड्रग्स जे आम्ही संपूर्ण कॅटेगरी 36 प्रकारची ती ड्रग्स आहेत, यामध्ये किडनी, हृदय, लिव्हर, बालरोगामध्ये, शिशुमध्ये, यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत, जननी सुरक्षेच्या बाबतीत, नवजात शिशूच्या बाबतीत लागणारी जी सगळी ड्रग्स आहेत ती सगळी ड्रग, इंट्रावेनस दिली जाणारी ड्रग्स, कार्डियकच्या संदर्भातली जी काही लागणारी ड्रग्स आणि इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये लागणारी जी सगळी ड्रग आहेत ती 36 ड्रग आमच्या सगळ्या डॉक्टरांच्या दृष्टीने पेशंटला वाचवण्याच्या दृष्टीने ते संजीवनी अशा प्रकारची जी औषधं आहेत ती सगळी औषधं 36 प्रकारची औषधं आज ड्युटी फ्री करण्यात आलेली आहेत। याबद्दल 74% म्हणजे परकीय गुंतवणूक 74% होणार होती, आता सरकारने याच्यामध्ये 100% परकीय गुंतवणुकीला परवानगी। यामुळे आमच्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्यामुळे अजूनच मजबूत होणार आहे आणि जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या देखील दृष्टीने ही खूप सुसह्य गोष्ट झालेली आहे। कारण ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि विशेषतः दूरदराजच्या दुर्गम क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूकदारांना या विषयामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये जी अडचण येत होती त्या दृष्टीने हे उचललेलं महत्त्वाचं अशा पद्धतीचं क्रांतिकारक पाऊल आहे असं मला वाटतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।